गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण वेज टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन सोल्युशनचं पॉईंट आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये वेज टू एक्सप्रेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, देअर आर 4 वेज टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. फर्स्ट ऑफ ऑल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज नथिंग बट द अमाउंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. Amount of substance present in a given volume of a solution that can be expressed in a following ways. That is, 4 ways are there. Out of the 2 ways were over in the last lecture, and now 2 remaining we will complete in this lecture. That was first, mass percent. Mass percent is nothing but here, that is mass percent the concentration of solution. So here first point we are taking the mass percent and example of that mass percent. So mass percent is nothing but the mass of solute upon mass of solution into 100%. Mass of solute to the ratio घेतो आपण mass of solute upon mass of solution into 100. एक प्रॉब्लेम आपण त्याच्यावरती घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आपण मोल फ्रॅक्शन घेतलं होतं. मोल फ्रॅक्शन, it is the ratio of number of moles of a particular component of a solution to the total number of moles of all the component in the solution. तर त्याचा जर रेशिओ घेतला आपण आणि त्याचे सम घ्यायचे, दॅट सम इज ऑलवेज युनिटी. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट गिव्स द मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्युशन. ओके, त्याची सम किती येते? ऑलवेज युनिटी. ऑलवेज युनिटी म्हणजे द सम ऑफ मोल फ्रॅक्शन इज ऑलवेज वन. ऑलवेज वन. ओके, सो दॅट वॉज द मोल फ्रॅक्शन. त्याचा एक प्रॉब्लेम आपण लास्ट लेक्चरला घेतला होता मोल फ्रॅक्शनचा. ओके, दॅट इज यन मोल फ्रॅक्शनचा एक प्रॉब्लेम होता आपण सॉल्व्ह केलं होतं. कोणता? 34.2 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इज डिझॉल्व्ड इन 400 ग्रॅम ऑफ वॉटर. कॅल्क्युलेट पर्सेंटेज बाय मास ऑफ ग्लुकोज सोल्युशन हा एक घेतला होता. आणि मोल फ्रॅक्शनचं कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन ऑफ HCl इन अ सोल्युशन कंटेनिंग 24.8% बाय ऑफ HCl बाय मास. ओके, हा एक फॉर्म्युला, हा एक प्रॉब्लेम आपण घेतला होता. आताच्या लेक्चरला आपल्याला पुढचं पॉईंट घ्यायचं, दॅट इज द थर्ड वेज टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज द मोलॅरिटी. इम्पॉर्टंट आहे यावर्षी पण आणि पुढच्या वर्षी पण, मोलॅरिटी. सो लेट्स सी मोलॅरिटी. आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करायला मोलॅरिटी यूज करतो, जी डिनोट करतो आपण कॅपिटल एमने. कॅपिटल एमने. So it is widely used unit and is denoted by m. It defined as the number of moles of solute. Number of moles of solute. बघा, number of moles of solute present in 1 liter of the solution. 1 liter of the सोल्युशन. 1 लिटर सोल्युशन आहे, त्या 1 लिटर सोल्युशनमध्ये किती नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सॉल्ट सोल्युशन तयार केलं, 1 लिटर वॉटर घेतलं. 1 लिटर वॉटरमध्ये आपण किती मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे सॉल्ट आहे, सॉल्टचे किती मोल घेतले? ओके, आता नंबर ऑफ मोल्स जर कॅल्क्युलेट करायचं असतील आपल्याला, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. मास अपॉन मोलर मासचं जर रेशिओ जर घेतला आपण, दॅट विल गिव्ह अस नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट सबस्टन्स. मग सॉल्टचं मास घ्यायचं आणि सॉल्टचं मोलर मास घ्यायचं, जे काय येईल ते काय येईल? नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट सॉल्ट. ओके, आणि त्याच्यामध्ये 1 लिटरला किती व्हॉल्यूम आहे तर तो व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो नंबर ऑफ मोल्स झाला, तर मोलॅरिटी एम is equal to काय? number of moles of solute. Number of moles of solute to the volume of solution liter. Volume of solution in liter. याचा रेशिओ जर घेतला तर that will give us the molarity. आणि मोलॅरिटीचं जर युनिट जर पाहिलं आपण, मोलॅरिटीचं युनिट जर पाहिलं आपण तर पहा, आता याच्यामध्ये मोलॅरिटीमध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काय? मोल्स, आणि याचं लिटर. ओके, सो दॅट विल गिव्ह अस द मोल्स पर लिटर.
लिटर. एम इज इक्वल टू मोल्स पर लिटर. हे काय आहे? युनिट ऑफ मोलॅरिटी. युनिट ऑफ मोलॅरिटी. एकतर मोल्स पर लिटर लिहितो आपण किंवा डायरेक्टली कॅपिटल एम जर लिहिलं तरी सुद्धा चालतं. युनिट मोलॅरिटीचं युनिट मोल्स पर लिटर लिहा किंवा कॅपिटल एम लिहा. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ 1 लिटर ऑफ सोल्युशन. 1 लिटर सोल्युशनमध्ये किती नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहेत? दॅट इज नथिंग बट द मोलॅरिटी ऑफ दॅट सोल्युशन. नंबर ऑफ मोल कसे कॅल्क्युलेट करायचे? मास अपॉन मोलर मास. सो मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय? एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. लिटरमध्येच घ्यायचा व्हॉल्यूम. सपोज आपल्याला मिली लिटरमध्ये दिलं असेल तर आपल्याला तो कन्वर्ट करावा लागेल लिटरमध्ये. ओके. सो या गोष्टी लक्षात ठेवा. आपण एक प्रॉब्लेम घेऊ. टेक्स्टबुकमध्ये पण एक सॉल्व प्रॉब्लेम आहे. आपण एक प्रॉब्लेम सॉल्व करू म्हणजे मग लक्षात येईल. ओके. सो लेट्स सी वन प्रॉब्लेम डिपेंडिंग ऑन द मोलॅरिटी. प्रॉब्लेम सॉल्व केल्यावर लक्षात येईल की नेमकं काय करायचं ते. कॅल्क्युलेट मोलॅरिटी ऑफ सोल्युशन. कॅल्क्युलेट एम. ओके. शॉर्टमध्ये लिहितो मी. कॅल्क्युलेट मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन वेन 3.65 ग्रॅम ऑफ HCl 3.65 ग्रॅम ऑफ HCl dissolve in 4 liter of solution. Calculate molarity of the solution when 3.65 gram of HCl is dissolved in 4 liter of the solution. ओके. आता याच्यामध्ये HCl आहे तर HClचं ॲटोमिक मासेस, Hचा ॲटोमिक मास 1, Clचा ॲटोमिक मास 35.5. ओके. आता इथं आपल्याला मास गिवन आहे. ओके. गिवन काय आहे ते लिहू पहिल्यांदा आपण. याच्यामध्ये मास ऑफ HCl किती आहे आपल्याला? 3.65 ग्रॅम. 3.65 ग्रॅम आपल्याला गिवन आहे. मोलर मास आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. मोलर मास काय? HCl H प्लस Cl 1 प्लस 35.5 किती आलं? 36.5 त्याचं मोलर मास आलं. ओके. आता पुढचं पॉईंट आहे व्ही. व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन किती आहे? तर 4 लिटर आहे. 4 लिटर. या गिवन व्हॅल्यूज आहेत किंवा मोलर मास आपण कॅल्क्युलेट केलं. इथं याचे ॲटोमिक मासच गिवन आहे. आता पहिल्यांदा मास ऑफ HCl काय घ्यायचं आणि मोलर मास ऑफ HCl काय घ्यायचं? कारण आपल्याला पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. ओके. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl number of moles of HCl is equal to mass of the solute, that is HCl, mass of HCl upon molar mass. ओके. आता मास ऑफ सोल्यूट किती आहे? 3.65 ग्रॅम आणि मोलर मास किती आहे? 36.5. ओके. एक डेसिमल पॉईंट जर आपण शिफ्ट केला तर आपला आन्सर येईल इथं 0.1 मोल. 3.65 and 36.5. ओके. सो दॅट विल गिव्ह अस 0.1 मोल. ओके. आता इथपर्यंत आपण कॅल्क्युलेशन केलं. आता आपल्याला मोलॅरिटी कॅल्क्युलेट करायची. नंबर ऑफ मोल्स आले आपल्याला आणि व्हॉल्यूम आपला 4 आहे. ओके. सो 0.1ला आपण 4ने डिवाइड केलं. आपला फॉर्म्युला काय मोलर मासचा मोलॅरिटीचा? लेट्स सी. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट टू द वॉल्यूम ऑफ अ सोल्यूशन, वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किती आलेत आपले? तर दॅट विल बी द 0.1. आपण वॉल्यूम ऑफ सोल्यूशन किती आहे? तर 4 लिटर. ओके. हा आहे 0.1 मोल, हा आहे 4 लिटर. ओके. ॲक्च्युली आता 0.1 डिवाइड बाय 4 तर दॅट विल बी इक्वल टू 0.025 मोल्स पर लिटर. मोल्स
per liter. This is the molarity of the solution. Okay, 0.025. Okay, 0.1/4, 0.1/4 त्याचा 4 किती येतो 0.025 moles per liter, or we can say capital M. येते लक्षात. सिंपल प्रॉब्लेम आहे, काही त्याच्यामध्ये डिफिकल्टी नाही. सो मोलॅरिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट टू द टोटल नंबर ऑफ टू द वॉल्यूम ऑफ द सोल्युशन. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट टू द वॉल्यूम ऑफ अ सोल्युशन इन लिटर जर घेतला आपण तर दॅट विल गिव्ह अस द मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. ओके, आणि पुढचा पॉईंट आहे आपला मोलॅरिटी नंतर मोलॅलिटी. फोर्थ पॉइंट आहे आपला मोलॅलिटी. मोलॅलिटी. ओके, लेट्स फाइंड आउट मोलॅलिटी. मोलॅलिटी इज नथिंग बट it is the number of moles of solute present in 1 kg of solvent. Number of moles of solute in 1 kg of solvent. Okay, number of moles of solute present in 1 kg of solvent, it is denoted by small m. It is denoted by small m. ओके, आता पहा याच्यामध्ये ॲक्च्युली मोलॅरिटी आणि मोलॅलिटीमध्ये फारसा काही फरक नाही. मोलॅलिटीमध्ये काय घेतलं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन 1 लिटर ऑफ अ व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन, आणि इथं काय घेतलं आहे 1 kg ऑफ सॉल्व्हंट. ओके, सॉल्व्हंट काय घेतलं आपण किलोग्रॅममध्ये घेतलं, आणि तिथं काय घेतलं होतं आपण व्हॉल्यूम इन लिटर घेतलं होतं. फक्त एवढाच फरक आहे, बाकी याच्यामध्ये काही फरक नाही. सो मोलॅलिटी डिनोटेड बाय स्मॉल एम आणि मोलॅरिटी डिनोटेड बाय कॅपिटल एम. आता मोलॅरिटी आणि मोलॅलिटी वर्ड तुम्हाला सारखे वाटतील, पण स्पेलिंगमध्ये थोडंसं चेंज आहे. मोलॅरिटीमध्ये आर आहे, मोलॅलिटीमध्ये एल आहे. ओके, हाच बेसिक डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. आणि मोलॅलिटीमध्ये व्हॉल्यूम इन लिटर घेतो आपण, मोलॅलिटीमध्ये सॉल्व्हंट इन किलोग्रॅम घेतो. 1 kg ऑफ सॉल्व्हंट, 1 किलोग्रॅम सॉल्व्हंटमध्ये किती नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट आहे, दॅट इज नथिंग बट द मोलॅलिटी. मोलॅलिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम. सो मोलॅलिटी एम इज इक्वल टू, जर कॅल्क्युलेट करायचं असेल आपल्याला तर काय करणार आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन 1 kg मास ऑफ 1 kg ऑफ सॉल्व्हंट. 1 kg सॉल्व्हंटमध्ये किती मास आहे, दॅट इज द मोलॅलिटी ऑफ दॅट सोल्युशन. ओके, सो मोलॅलिटी टेम्परेचरवरती डिपेंडंट आहे, पण मोलॅरिटी टेम्परेचरवरती डिपेंड आहे. कारण मोलॅरिटीमध्ये काय घेतलं आपण, व्हॉल्यूम घेतला, आणि व्हॉल्यूम टेम्परेचरवरती डिपेंड आहे अकॉर्डिंग टू द बॉइल्स लॉ. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. ओके, सो मोलॅलिटी इज इंडिपेंडंट ऑन द टेम्परेचर. या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट केला तर आपल्याला त्याची मोलॅलिटी फाइंड आउट करता येईल. ओके, प्रॉब्लेम आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे याच्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये. ओके, सो दिस इज द मोलॅलिटीचा प्रॉब्लेम कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला. पुढचा पॉईंट आहे, लास्ट पॉईंट, यूज ऑफ ग्राफ इन ॲनालिसिस. आता ग्राफ म्हणजे काय, ग्राफिकली आपण जे काय ॲनालिसिस आपलं ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपल्याला किंवा एक्सपेरिमेंटच्या जे काय व्हॅल्यू मिळालं ते व्हॅल्यू आपण ग्राफमध्ये कन्वर्ट करतो किंवा ग्राफिकल फॉर्ममध्ये त्याला रिप्रेझेंट करतो. ओके, आता ग्राफिकल मेथडमध्ये जर आपण त्याला रिप्रेझेंट केल्या तर ते आपल्याला समजायला सोपं जातं. ओके, सो ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण ग्राफ यूज करतो. ओके, सो याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल सपोज असा ग्राफ आपण प्लॉट केलं,
टेम्परेचर अगेन्स्ट व्हॉल्यूम, टेम्परेचर अगेन्स्ट व्हॉल्यूम, आणि त्याच्यामध्ये व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये काय रिलेशन आहे, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये काय रिलेशन आहे, ते असं इन्क्रीज होत आहेत. असं इन्क्रीज होतं म्हणजे टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढणार, टेम्परेचर कमी झालं तर व्हॉल्यूम कमी होणार. आणि असं जर नेचर असेल तर ते इंडिकेट काय करतं, ॲज द व्हॉल्यूम इन्क्रीजेस टेम्परेचर गोज ऑन डिक्रीजिंग. ओके, सो ग्राफिकली एकतर असं रिप्रेझेंट करतो किंवा असं रिप्रेझेंट करू शकतो आपण. सो याच्यामध्ये आणि पॉईंट कनेक्ट करतो आपण याच्यामध्ये ग्राफ शो करताना. ओके, आपल्याला टेक्स्टबुकमध्ये काही एक्झाम्पल दिलेत पण हाऊ टू ड्रॉ द पॉईंट ऑन अ ग्राफ. ग्राफवरती पॉईंट कसे ड्रॉ करायचे, ग्राफवरती पॉईंट कसे ड्रॉ करायचे. ॲक्च्युली ग्राफ इज अ युजफुल टूल. ग्राफ काय युजफुल टूल आहे आपल्याला. आपण त्याच्या थ्रू फिजिकल प्रॉपर्टीज आपण किंवा रिलेशनशिप बिटवीन द टू फिजिकल पॅरामीटर्स इंट्रोड्यूस करू शकतो की त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल रिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम ऑफ द टेम्परेचर. ओके, आता याच्यामध्ये पहिला पॉईंट घेतो आपण, ग्राफ ड्रॉ कसं करायचे, पॉईंट हाऊ टू ड्रॉ द पॉईंट्स ऑन द ग्राफ. ग्राफमध्ये पॉईंट कसे ड्रॉ करायचे. ओके, पहिला आहे सपोज, पहिला पॉईंट, when the points are directly connected one can see at a zigzag pattern. This pattern result due to many types of error that have incurred while taking the measurement. ओके, आता पहिलाच पॉईंट आपण घेऊया. असा ग्राफ प्लॉट केला आपण, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, आणि सपोज असे पॉईंट आपल्याला मिळाले. ओके, असे पॉईंट आपल्याला, आणि इथं काय एक्स ॲक्सिसला टेम्परेचर आहे, वाय ॲक्सिसला व्हॉल्यूम आहे. ओके, व्हॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर आपण घेतला, आणि सपोज असा नेचर आपल्याला ग्राफचं मिळालं, असे पॉईंट मिळाले. तर असे पॉईंट जर मिळाले तर याचं नेचर कसं आहे, झिगझॅग नेचर आहे. ओके, झिगझॅग नेचर, एका स्ट्रेट लाईनमध्ये किंवा एका पॅटर्नमध्ये नाही आहेत. आता असं जर पॅटर्न आपल्याला मिळाला तर दॅट इंडिकेट्स द टाईप्स ऑफ एरर दॅट वी आर इन्क्लूड वाईल टेकिंग द मेजरमेंट. मेजरमेंट घेताना काय झालं आहे, आपल्याकडे काही एरर प्रोड्यूस झाल्यात आपल्याकडनं. मग आपल्या पर्सनल एरर असतील किंवा इन्स्ट्रुमेंटल एरर असतील, त्या एरर आपल्याला आल्या म्हणून आपल्याला असं नेचर मिळालं. सेकंड आहे, फ्रॉम दिस पॅटर्न नो मिनिंगफुल रिझल्ट कॅन बी डिड्यूस. आता याच्या थ्रू म्हणजे याला आपण कनेक्ट केला. ओके, देन कनेक्ट केला, कनेक्ट. याच्या थ्रू आपल्याला कोणती मिनिंगफुल इन्फॉर्मेशन मिळत नाही. म्हणजे ॲक्च्युली व्हॉल्यूम इन्क्रीज झाला तर टेम्परेचर इन्क्रीज होतं का, टेम्परेचर इन्क्रीज झालं तर व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आहे का, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला टेम्परेचर डिक्रीज होतं आहे. याच्यामध्ये डायरेक्ट रिलेशन किंवा काही कन्क्ल्युजन आपल्याला याच्यामध्ये मिळत नाही. हा ग्राफ काय फारसा मिनिंगफुल ग्राफ नाही, आणि याच्यामध्ये आपल्या काही एरर प्रोड्यूस झालेल्या दिसतात आपल्याला. ओके, सेकंड आहे, सेकंड मेथड आहे, सपोज ग्राफ प्लॉट कर, अ स्ट्रेट लाईन कॅन बी ड्रॉन. वाय ॲक्सिस ड्रॉ केला, एक्स ॲक्सिस ड्रॉ केला आपण, आणि सपोज असे पॉईंट आपल्याला मिळाले. we can draw a straight line. Such a smooth curve is called as an average curve. This curve is called as an average curve. Again, this is temperature, this is volume. Okay, सो याच्यामध्ये आपल्याला काय रिलेशनशिप मिळतं, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी म्हणजे काय, ॲज द व्हॉल्यूम इन्क्रीजेस टेम्परेचर इज ऑल्सो इन्क्रीजेस. या ग्राफमध्ये आपल्याला असं काही रिलेशनशिप मिळत नाही. व्ही इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टी असं सुद्धा आपल्याला मिळत नाही या ग्राफमध्ये. पण या ग्राफमध्ये आपल्याला असं रिलेशनशिप मिळते. ओके, वाईल ड्रॉइंग अ स्मूथ कर्व, care is taken that plotted points are evenly distributed about it. Okay, evenly distribute झाले पाहिजे त्याच्यामध्ये. आणि so this is the graphical or use of graph in analysis. आणि याच्यामध्ये परपेंडिक्युलर ड्रॉ केला आपण याच्यावरती तर तो असा परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ करता आला पाहिजे. ओके, सो दॅट इज द यूज ऑफ ग्राफ इन ॲनालिसिसमध्ये आपण ग्राफ त्याचा घेऊ शकतो. ओके,
सो फ्रॉम ईच पॉईंट वी कॅन ड्रॉ परपेंडिक्युलर टू द कर्व. या प्रत्येक पॉईंटवरून आपण परपेंडिक्युलर कर्वलावरती ड्रॉ करता आलं पाहिजे. द परपेंडिक्युलर रिप्रेझेंट डेविएशन ऑफ ईच पॉईंट फ्रॉम द कर्व. परपेंडिक्युलर काय इंडिकेट करतं? डेविएशन ऑफ ईच पॉईंट फ्रॉम द कर्व. द पॉझिटिव्ह डेविएशन्स आर शोन. ओके, हे पॉझिटिव्ह डेविएशन्स आहेत, हे पॉझिटिव्ह डेविएशन्स आहेत. ओके, आणि हे निगेटिव्ह डेविएशन्स आहेत, जे टॉपकडनं बॉटमला येतात आणि हे डाऊनकडनं अप. दिस इज द निगेटिव्ह डेविएशन. ओके, सो एक्सपेरिमेंटल पॉईंट्स इज द बेस्ट पॉसिबल रिप्रेझेंटेशन. याच्यामध्ये आपण यूज ऑफ ग्राफ इन ॲनालिसिस आपण स्टडी केलं. ओके, इथं हा चॅप्टर आपला फिनिश होतोय. उद्याच्या लेक्चरला आपण बेसिक ॲनालिटिकल टेक्निक थर्ड चॅप्टर स्टार्ट करतोय. आपले 2 चॅप्टर फिनिश झालेत. लक्षात ठेवा, तुमचे एक्झाम कधीही होऊ शकतात. तर आपलं जसं सिलेबस कंप्लीट होतं तसं तुम्ही तुमचे प्रिपरेशन तुमचे स्वतःचे तयार ठेवा. उद्याच्या लेक्चरला आपण बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स आपण सुरू करतोय. तर वाचून ठेवा, फार इझी चॅप्टर आहे. आणि काय आहे? बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स. ॲनालिटिकल टेक्निकचे काही बेसिक थिंग्स आहेत. डिलीटेड पोर्शन आहे तो वाचू नका. छोटासा चॅप्टर आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला सुरू करू. ठीक आहे, थँक्यू.